आज आपण या खोक्याची लांबी मोजूया. कशाचीही लांबी मोजण्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, नाही तर आपलं मापन चुकू शकतं. तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी की स्केलचा किंवा फूटपट्टीचा वापर करून लांबी मोजताना आपण शून्यापासूनच सुरू करायचं. इथे या स्केलचा 0 आहे आणि आपण तिथून मोजायला सुरुवात करूया. दुसरी गोष्ट अशी की आपली स्केल ही त्या डब्याच्या लांबीला संरेखित असावी, म्हणजे त्याला लागून त्याच्या रेषेतच असावी. मग आता तुम्ही म्हणाल की हे करायची चुकीची पद्धत कशी असेल बरं? तर तुम्ही लांबी मोजताना जर का स्केल अशी धरली तर आपल्याला चुकीचं माप मिळेल, किंवा त्याचप्रमाणे जर अशी तिरपी धरली तरी पण आपल्याला चुकीचं माप मिळेल. आणि असं यामुळे कारण ती स्केल जरी डब्याला लागून असली, चिटकून असली, तरीही ती त्याची लांबी नाही मोजत आहे, तिरपं अंतर मोजते आहे. चला मग सुरू करूया. आपण शून्यापासून मोजायला सुरुवात करायचं आणि स्केलची आणि खोक्याची लांबी एका रेषेत आहे याची पण खात्री करून घ्यायची. आता आपण आपल्या स्केलवर पाहू शकतो की खोक्याची लांबी 25 सेंटीमीटर किंवा अगदी थोडीशी जास्त 25.1 सेंटीमीटर इतकी दिसते आहे. ठीक आहे. पण आता अगदी अचूक मापनासाठी आपल्याला अजून एक तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आणि ती म्हणजे आपली दृष्टिरेषा. स्केलवरचे अंक आपण कुठून उभे राहून वाचतोय हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपले डोळे, आपली दृष्टी स्केलवरचा जो अंक आपण वाचतोय त्याच्या अगदी समोर, बरोबर समोर असले पाहिजे. म्हणजे जेव्हा स्केलवरच्या शून्याकडे आपण बघतो तेव्हा त्याला अगदी समोरून बघितलं पाहिजे. डावीकडून नाही आणि उजवीकडून सुद्धा नाही, अगदी समोरून बघायचं त्याच्याकडे. शून्याप्रमाणेच इकडचा अंक वाचताना सुद्धा तो आपण अगदी समोरून बघायचा, त्या अंकाच्या अगदी समोर उभं राहून वाचायचा असतो, डावीकडून नाही किंवा उजवीकडून सुद्धा नाही. कारण जर का आपण तसं केलं तर आपलं मापन चुकीचं येतं, अचूक येत नाही, आणि मग आपण जी लांबी मोजतोय ती चुकीची येईल. आता समजा आपण ही लांबी मोजताना डावीकडून उभं राहून असं बघितलं आणि मग स्केलवरचा अंक जर वाचायचा प्रयत्न केला तर आपल्याला इथून असं दिसतंय की ती लांबी 25 सेंटीमीटर आहे. आणि आता जर तेच आपण उजवीकडे उभं राहून केलं, उजवीकडे उभं राहून जर अंक बघितले तर आपल्याला असं दिसतं की ते 24.8 किंवा 9 अशी लांबी आहे. मग आता तुम्ही स्वतःच बघितलं की अशा प्रकारे डावीकडे किंवा उजवीकडे उभं राहिलं तर आपलं मापन चुकतं, लांबी चुकते, आणि म्हणून नेहमी समोरून ते अंक वाचायचे. तर अशा या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या जेव्हा आपल्याला कुठल्याही वस्तूची लांबी किंवा रुंदी मोजायची असते. पहिली कुठली की नेहमी शून्यापासून मोजायला सुरुवात करायची. दुसरं म्हणजे आपली स्केल ही वस्तूच्या लांबीला लागून आणि वस्तूच्या लांबीला जुळलेली असली पाहिजे. आणि तिसरं, शेवटचं म्हणजे आपली दृष्टिरेषा ही स्केलवरच्या अंकांच्या अगदी समोर असली पाहिजे.